लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत 5 पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली। या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट योगेश जगताप, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय जगदाळे, महिला उपाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील विजयी झाले, तर सचिवपदी ॲडव्होकेट गणेश गोजमगुंडे निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले। 1631 पैकी 1322 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता। लातूर जिल्हा वकील मंडळाच्या कार्यकारिणीसाठी बुधवारी निवडणूक झाली। त्यात सहसचिव ॲडव्होकेट निलेश सुचाटे, महिला सहसचिव ॲडव्होकेट अभिलाषा गवारे, ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट प्रणव रायचूरकर, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कांबळे हे विजयी झाले आहेत। बुधवार सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान झाले होते। मतमोजणी पहाटे साधारण 5:30 वाजेपर्यंत चालली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट शोभा गोमारे दुड्डे, ॲडव्होकेट महेश खनगे, रुक्मिणी भोसले, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट दौलत दाताळ, ॲडव्होकेट किरण चिंते, ॲडव्होकेट नयना देवताळकर, ॲडव्होकेट सुमेधा शिंदे, ॲडव्होकेट युवराज इंगोले, ॲडव्होकेट पवन पाळणे, ॲडव्होकेट सरफराज मणियार, ॲडव्होकेट कोमल राठोड यांनी कामकाज पाहिले। त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसगले, सुशील सुरवसे, विष्णू जाधव यांनी सहाय्य केले, तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा मावळत्या कार्यकारिणीने सत्कार करून स्वागत केले आहे। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।